नवीन असला तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा. पर आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब जरूर करा.
तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ जळी दगडा सहित वह्या जळी दगडा सहित वह्या तारी येल्या जैशाला ह्या धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही दुजा धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ समचरण सरोजं सांद्र नीलांबुदाभं जगननीत पाणी मंडन मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैधवलासं विठ्ठलं चिन्तयामि महायोग पीठे तटे भीमारथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रेः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी तुकाराम 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 नाम घेता अभियम असे कर्मकांडी ब्राह्मण ज्यांना रामेश्वर भट्ट म्हणतात अशा रामेश्वर भट्टांनी श्री संत तुकोबा यांची अनुभूती आल्यानंतर केलेला अभंग प्रस्तुत अभंगाद्वारे रामेश्वर भट्ट
तुकोबराय सामान्य नाही. श्री संत तुकोबराय समर्थ आहेत. श्री संत तुकोबरायांचा पुरुषार्थ पहा, ज्यांच्या पुढे यम सुद्धा घाबरतो, हे श्री संत तुकोबरायांचं सामर्थ्य आहे. बरं, अजून पुरुषार्थ श्री संत तुकोबरायाचा रामेश्वर भट्ट सांगतात. श्री संत रामेश्वर भट्ट म्हणतात, बाबा एवढा पुरुषार्थ श्री संत तुकोबरायांच्या ठिकाणी आहे. पाण्यामध्ये लाह्या ताराव्यात तशा श्री संत तुकोबरायांच्या अभंगाच्या वह्या तारल्या, एवढं सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी आहे. श्री रामेश्वर भट्ट शेवटी सर्व समाजाला उद्देशून बोलतात की बाबा, श्री संत तुकोबराय आणि विष्णू यांच्यामध्ये कसल्याच प्रकारचा भेद नाही, हा या अभंगाचा अर्थ. आज हा अभंग का निवडलेला आहे सर्व भाई भक्तांना माहित आहे. विशेषत्वानं फाल्गुन वद्य बीज, फाल्गुन वद्य द्वितीया ज्याला म्हणतात, ती श्री संत तुकोबरायांच्या आज वैकुंठ गमनाचा सोहळा आहे. आणि वैकुंठ गमनाचा सोहळा सर्व महाराष्ट्रामध्ये जागोजागी साजरा करतात, प्रत्येक गावामध्ये साजरा करतात. तसा संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या आपल्याला आडोळी गावामध्ये सुद्धा आज या तुकाराम बीजेला म्हणा प्रारंभ झालेला आहे. आपल्या हडोळी गावासाठी अतिशय श्रेष्ठ अशा प्रकारचा आजचा दिवस आहे. जगामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळीकडे फिरत असताना प्रत्येक गावामध्ये श्री संत तुकोबरायांचं मंदिर असेलच असं नाही बरं का. परंतु महान संत, श्रेष्ठ संत असलेले काही वर्षानंतर का होईना, परंतु आपल्या हडोळी गावामध्ये आज मूर्ती प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी केलेली आहे. मला वाटतं 2 मूर्ती प्राणप्रतिष्ठा आज या ठिकाणी आहेत. एक गणेशाची असं सांगण्यात आलं आणि दुसरी श्री संत तुकोबरायांची मूर्ती. श्री संत तुकोबरायांची ती मूर्ती नाही महाराज. जसे गणपती बाप्पा आहेत तसे श्री संत तुकोबराय सुद्धा जागृत आहेत. विठ्ठल अगोदरच दूध आहे, तुकाराम बीज आहे, परमार्थला पोषक असं वातावरण आहे. आणि त्याच्यामध्ये आज आपल्या गावामध्ये विशेषत्वानं मूर्तीची प्राणप्रतिष्ठा दुधामध्ये साखरेचा, त्या दुग्ध शर्करा योगशास्त्रामध्ये म्हणतात, तसा या ठिकाणी आलेला आहे. आणि या कार्यक्रमासाठी महाराज बऱ्याच 8-15 दिवसाखालीच आमच्या शास्त्री महाराजांनी फोन केला, यावं लागेल बीजेला, काही हरकत नाही. याच्या अगोदरही 1-2 वेळा मी या गावामध्ये आलेलो आहे. अतिशय सुंदर असं परमार्थिक गाव आहे, सर्व परिसर आपला परमार्थिक आहे. परंतु लॉकडाऊन असल्यामुळे आणि जिल्हाबंदी होती की काय अशी शंका येऊ लागली. आणि कदाचित नाही येऊ दिलं तर काय करावं लागेल, काहीतरी पर्याय आपल्याजवळ असला पाहिजे. आमच्या सुरेश महाराजांना मी फोन करून सांगितलं, विश्वनाथ महाराज लॉकडाऊनचा काळ आहे, कदाचित पोलिसांनी अडवलं आणि नाही येऊ दिलं तर तुमची तयारी करा. मग मात्र त्यांनी महाराज शास्त्री महाराजांना सांगितलं. आमचे शास्त्री महाराज चेअरमन साहेब कुणीकडे गेले, मग चेअरमन साहेबाकडे गेले आणि चेअरमन साहेबांनी सांगितलं तुम्हाला रस्त्यानं कुणाही हात वर करू द्या, आम्ही. परंतु अशा प्रकारचा सुंदर परमार्थ आणि मग या ठिकाणी मूर्ती प्राणप्रतिष्ठा आहे महाराज. उभारिला हात जगी जाणवली मात, ऐक ना, देव बैसले सिंहासनी आल्या याच काशी पुरे धनी. अशा प्रकारचा देव. खरं पाहिलं तर मूर्ती प्राणप्रतिष्ठा म्हणलं की हा अभंग वारकरी संप्रदायात घेतला जातो. परंतु आज तुकाराम बीज आहे, तुकाराम महाराजांची मूर्ती या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा आहे. म्हणून तुकोबरायाच्या सामर्थ्याचं वर्णन करणारा आजचा अभंग. सर्वच आभार वृद्ध स्त्री पुरुष या ठिकाणी भजनी मंडळ उपस्थित आहे. आमचे विश्वनाथ महाराज आहेत, ही सगळी हाडोळीकर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. शास्त्री महाराज श्रोते म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे आता बहुतेक आमचे गावकरीच म्हणायला काही हरकत नाही, नाही का. आमचे रामवाडीची मंडळी आहे, रामवाडीची मंडळी आहे.
अतिशय सुंदर अशा प्रकारची श्रोते मंडळी आहे आणि म्हणून आता विलंब न करता शास्त्री महाराज आपण श्री संत तुकोबरायांच्या सामर्थ्याचं वर्णन करू. श्री संत तुकोबरायांचं वर्णन रामेश्वर भट्ट करतात. रामेश्वर भट्ट अतिशय कर्मकांडी ब्राह्मण आहेत. किती कर्मकांडी महाराज. श्री संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांनी सांगावं कर्मकांडी ब्राह्मणाचं. हो, कर्मकांडी ब्राह्मण कुणाला ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर दृष्टांत दिलेला आहे. कर्मकांड तरी जाणे मुखोद्गत पुराणे. मुखोद्गत पुराण होती बरं का. अशा प्रकारचा कर्म आणि वदनामध्ये त्यांच्या ब्रह्मशाळा होती. वदनी जैसी ब्रह्मशाळा. असा कर्मकांडी ब्राह्मण रामेश्वर भट्ट. परंतु श्री संत तुकोबरायांना अनेक प्रकारे छळ केलेला आहे. श्री संत तुकोबरायांचा अनेक प्रकारे छळ केला आणि छळ केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं श्री संत तुकोबरायांनी देव म्हणजे भगवान विष्णू यांच्यामध्ये कसलाही फरक नाही. आणि मग मात्र त्यांनी वर्णन करायला सुरुवात केली. कारण अतिशय श्रेष्ठ अशा प्रकारचे श्री संत तुकोबराय आहेत ज्यांची पिढ्यानपिढ्या सेवा देवाची केलेली आहे महाराज. ज्यांनी पिढ्यानपिढ्या सेवा केली. विश्वंभर बाबा हे मूळ पुरुष. श्री संत तुकोबरायांचे मूळ पुरुष विश्वंभर बाबा आणि विश्वंभर बाबापासून अशी ही परंपरा चालत आलेली आहे. पुढे कन्हैया महाराज झाले. त्याच्यानंतर कन्हैयांच्या पोटी गोलोबा नावाचे व्यक्तिमत्व अतिशय श्रेष्ठ परमार्थिक आणि त्यांची पत्नी कनकाई त्यांच्या पोटी महाराज आमचे श्री संत तुकोबराय अवताराला आले. श्री संत तुकोबराय अवताराला आल्यानंतर जगामध्ये अनेक प्रकारे उपदेश केला. धर्म लयाला गेलेला आहे. भक्तिभाव धर्म राहिलेला नाही. मग मात्र श्री संत तुकोबरायांनी भक्तिभाव धर्म वाढवलेला आहे. कारण संत महात्म्यांच्या अवताराचं प्रयोजन तेच आहे. वाढावया सुख भक्तिभाव लयाला जातो त्यावेळी संत तुकोबरायांसारखे संत महात्मे अवतीर्ण होतात. श्री संत तुकोबराय अवताराला आले. तुम्हाला आम्हाला जनतेला समजावून सांगू लागलेले बाबा भक्तिभाव धर्म वाढवण्यासाठी या ठिकाणी मुखाने नामस्मरण करा. परंतु काही जनता ऐकत नाही. श्री संत महात्मे फार जनतेकरता कृपाळू असतात. फार दयाळू संत महात्म्यांचा अंतःकरणात मार्ग
बुडते हे जन देखवे डोळा, आहे का नाही? त्यांना जन बुडत असलेलं किंवा समाज बुडत असलेला पाहवत नाही, म्हणून त्यांनी विनवणी केली. विनवणी करून श्री संत तुकोबारायांनी समाजाला उपदेश करण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणी ऐकत नाही. शेवटी श्री संत तुकोबाराय षष्ठीचा वापर करतात. हा, षष्ठीचा वापर आपल्या इकडे नवीनच शब्द असेल शास्त्री महाराज. षष्ठीचा वापर म्हणजे काय? शिव्यांचा वापर केला. किती सांगू तरी नाही कधी बटकीचे पुन्हा पुन्हा अभंग म्हणायसारखा नाही. एवढ्या खालच्या थराला येऊन समाजाला श्री संत तुकोबारायांनी शिकवण्याचा प्रयत्न केला, परंतु श्री संत तुकोबाराय जेवढं सांगतात तेवढं समाज ऐकत नाही. अनेक प्रकारे प्रयत्न केलेले आहेत, परंतु समाज ऐकत नाही. शेवटी मात्र श्री संत तुकोबाराय भगवान परमात्म्याला विनंती करतात, हे भगवंता, आता दिसू नये जना ऐसे करी नारायण. हे नारायणा, आता मला जन बुडत असलेलं पाहवत नाही, मला या जगातून उठवण्याचा प्रयत्न कर, या ठिकाणाहून घेऊन जा, अशी विनंती श्री संत तुकोबारायांनी आमच्या भगवंताला केलेली आहे. मग त्याच्यासाठी संत महात्म्यांची निवड केली. श्री संत तुकोबारायांनी सर्वात श्रेष्ठ संत संकादिक संत महाराज, आणि संकादिक संतांना सांगितलं, तुम्ही निरवेल्यावरी आणि मग मज हरी उपेक्षिना. कारण काय करा, एवढाच उपकार करा माझ्यावर. संत आहात, सांगा, जा लवकर मला मूळ पाठवा म्हणून आमच्या भगवंताला सांगा. परंतु देव काही ऐकत नाहीत, येत नाहीत निरोप घेऊन. शेवटी गरुडाची विनवणी करतात, लक्ष्मी मातेची विनवणी करतात, आणि शेवटी मग मात्र महाराज शेषाला या ठिकाणी म्हणतात की बाबा, तुम्हाला एवढी विनंती आहे, भगवंत झोपलेत म्हणून सांगतात सर्वजण, परंतु तुम्ही त्यांना जाग करण्याचा प्रयत्न करा, असं शेषाला विनंती केली. आणि विनंती केल्यानंतर मग मात्र शेषाने सांगितलं, भगवंताला जर मी जाग केलं विनाकारण तर मला पाप लागेल, भगवंत माझ्यावर क्रोधाविष्ट होतील. मग मात्र श्री संत तुकोबाराय महाराज शेषाला काय सांगतात, शेषाला सांगतात, तुम्ही काय करा, भगवंताला जागा करण्यासाठी मी तुम्हाला एक युक्ती सांगतो, तेवढी युक्ती करा म्हणले. ज्याप्रमाणे आपण हवेची उशी पाहतो ना, हवेची उशी, त्या हवेच्या उशीमध्ये हवा भरलेली असते, आणि तिच्यातली हवा जर हळूहळू काढून घेतली तर महाराज माणसाची मान लचकते. त्या पद्धतीने शेषाला विनंती केली. सांगितलं, तुम्ही काय करा, जाग करा. कशा पद्धतीनं, हळूहळू तुमच्यामध्ये जी हवा भरलेली आहे शेषामध्ये, ती हवा कमी करा म्हटले. आणि तुम्ही हवा कमी केली की भगवंताच्या मानेला झटका बसेल आणि भगवंत उठल्याशिवाय राहणार नाहीत, असं म्हटल्यानंतर महाराज शेषाने सांगितलं,
तुम्ही संत आहात तुकोबर आहे, तुमचं मी ऐकणार आहे. आणि मग मात्र शेषाने तसं केलं, मानेला लचका बसला महाराज. आणि आमचे शेषाला भगवान परमात्मा म्हणतात, मला उठवण्याचं कारण काय? त्यावेळी त्यांनी सांगितलं, श्री संत तुकोबारायांचा निरोप घेऊन संत संकाधिक या ठिकाणी आलेले आहेत. तसं म्हटल्यानंतर महाराज भगवंताने सांगितलं, तुकोबारायांना म्हणावं मी येणार आहे. आणि मग मात्र भगवान परमात्मा या ठिकाणी गरुडावर बसून श्री संत तुकोबारायांना नेण्यासाठी आलेले आहेत. पैल आले हरी शंख चक्र गदा पद्म शोभे करी, अशा प्रकारचे. आणि मग गरुडाने सांगितलं, तुकोबाराय आता भिवू नका, कारण 12 वाजलेत म्हणून सांगितलंय आपल्याला, पण 1-2 मिनिटं इकडे तिकडे जमतंय, आता तेवढं तरी करावं लागेल ना. हो. आणि मग मात्र महाराज या ठिकाणी पलीकडे भगवान परमात्माला असं कळल्यानंतर मग मात्र श्री संत तुकोबाराय गरुडाला म्हणतात, माझ्या घरी घेऊन या. परंतु आपल्या घरी काय वेळ कमी राहिला म्हणून लागलो, पण काही हरकत नाही. मधून मधून प्रमाण झालेलं काही हरकत नाही. तरी या ठिकाणी पाहुणे घराला आलेले आहेत. श्री संत तुकोबाराय म्हणतात, माझ्याकडे काहीच नाही पाहुणचार करण्यासारखं, दरदरीत पाण्या माझी रांधलेल्या कन्या रांधल्या महाराज. आणि पाण्यामध्ये आमच्या भगवान परमात्म्याला खाऊ घातल्या. शेवटी मुख शुद्ध करण्यासाठी तुळशी दळ दिलेला आहे. भगवान परमात्म्याला सांगितलं, तुम्ही आराम करा, मी गावामधून चक्कर मारून येतो. श्री संत तुकोबाराय सगळ्या गावामध्ये फिरलेले आहेत आणि सगळ्याला सांगू लागलेले आहेत, भगवान परमात्मा मला घेऊन जाण्यासाठी आलेला आहे. माझ्यासोबत ज्याला ज्याला यायचे तुम्ही यायला हरकत नाही, चला म्हणतात. आणि चला म्हटल्यानंतर महाराज कोणीच यायला तयार होत नाही. शेवटी जिजामातेकडे जातात. अर्धांगिनी आहे, पत्नीला तरी आपण घेऊन जावं. अगं होय, आवले म्हणायचे आवडीनं बर का. हो, आवले चल म्हटले. भगवान परमात्मा स्वतः आपल्याला घेऊन जाण्यासाठी विमान घेऊन आलेले आहेत. परंतु महाराज संसारामध्ये व्याप्त झालेली जीव या ठिकाणी जिजामाता आहेत. त्यांनी सांगितलं, तुकोबाराय तुमच्या सोबत मी येऊ शकत नाही, कारण महेश घरी गाभण आहे का. एवढा महत्वाचा सोहळा सोडायचा आणि महेश घरी गाभण, तिचं दूध कोण काढेल, वगारो कोण सांभाळील, अशी परिस्थिती निर्माण सांगितली. मग मात्र श्री संत तुकोबाराय म्हणतात, यांना देवाचं काही देणं घेणं नाही, हे कोणी येण्यासारखे नाहीत. आणि मग मात्र महाराज श्री संत तुकोबारायने सांगितलं, आता एकदा सर्वजण चला म्हणले, कारण खोटं कुणं म्हणू नये म्हणून. आताच्या काळामध्ये म्हणतात श्री संत तुकोबाराय सदैव वैकुंठाला गेले नाहीत, असं लोकांचं म्हणणं आहे. पण ते म्हणणं म्हणजे आपलाच कमीपणा करून घेणे. श्री संत तुकोबाराय महाराज त्याच्यासाठी भगवान परमात्मा त्यांच्यासाठी या ठिकाणी पृथ्वी तलावर आले. आणि भगवान परमात्मा स्वतः सांगतात, तुकोबाराय आता चला म्हटले. तुकोबारायने सांगितलं, होळीचा सण आहे, धुळवड आहे, एवढं झाल्यास तरी लोक येतील, परंतु कोणी यायला तयार नाही. शेवटी सर्व लोकांना श्री संत तुकोबाराय म्हणतात, चला म्हटले माझी बोलवण करा आणि एकदा माझी रवानगी करा, पाठवून द्या मला, आणि मग वापस या. मग काही लोकांनी महाराज त्या ठिकाणी पाठवायला आलेले आहेत. आणि आल्यानंतर श्री संत तुकोबाराय पांडुरंग परमात्म्याच्या विमानामध्ये बसलेले पाहिले. आणि बसल्यानंतर विमान उडाल्यानंतर पुन्हा म्हणू लागले, येऊ द्या येऊ द्या. पुन्हा कोण येऊ देईल महाराज, एकदा हे सुरू झाले, गाडी सुरू झाली, पुन्हा जमत असते का? पुन्हा जमत नाही. मग श्री संत तुकोबारायांना म्हणू लागले, कमीत कमी जाता जाता आम्हाला आशीर्वाद तरी देऊन जा. मग मग श्री संत तुकोबाराय संत महात्मे विनाकारण कुणालाच आशीर्वाद देत नाहीत महाराज. मग त्यांनी सांगितलं, तुमच्या कर्माप्रमाणे आणि तुमच्या धर्माप्रमाणे तुमचं कल्याण हो म्हटले. कारण इतके दिवस सांगून कोणी ऐकत नव्हतं.
मग मात्र श्री संत तुकोबाराय निघालेले आहेत आणि मग निघता निघता म्हटले आता तुमचं कर्मधर्माप्रमाणे कल्याण असो एवढाच माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. आणि मग मात्र जाता जाता श्री संत तुकोबाराय सर्वांना विनंती करू लागले आम्ही जात आहोत तुम्ही आमच्यावर कृपा असू द्या म्हणून पूर्ण म्हणायचं गुलालाचा कार्यक्रम परिपूर्ण केलेला आहे. रामेश्वर भट्टांनी श्री संत तुकोबारायांचं वर्णन कशा पद्धतीने केलं आता याच्यानंतर आपण अभंगाचा भावार्थ पाहू. विठाल विठाल या ठिकाणी उपस्थित सर्व भजनी मंडळी माता भगिनी आणि ज्यांचं नाव घ्यायचं राहिलं होतं ते आमचे श्रीधर महाराज भिंडेकर. आपल्याकडे जे शिष्य मंडळी बरीच निर्माण झाली
त्या शिष्य मंडळीमध्ये, त्या परंपरेमध्ये दादांचा शिष्य असलेला श्रीधर हा सुद्धा अतिशय सुंदर अशा प्रकारचा तुकवाज वादक आहे. आपल्या गावातील सर्व भजनी मंडळी या ठिकाणी आमचे विश्वनाथ महाराज आहेत, सुरेश महाराज आहेत, शास्त्री महाराज आहेत आणि सर्व गावातील मंडळी आहे. सर्वांना अभिवादन करून या ठिकाणी अभंगाच्या निरूपणाकडे आपण वळू. तुकाराम तुकाराम नाम घेता कापिय. श्री संत तुकोबरायांचं सामर्थ्य रामेश्वर भट्ट वर्णन करू लागलेले आहे. वर्णन कुणीही कुणाचं करू नये बरं का. वर्णन श्रेष्ठ अशा दर्जाचा अधिकारी पुरुष पाहिजे, ज्याचं वर्णन करायचं तोही अधिकारी आणि ज्यानं वर्णन करायचं तोही अधिकारीच असला पाहिजे. आणि रामेश्वर भट्ट आणि श्री संत तुकोबराय हे समकालीन आहेत. म्हणून रामेश्वर भट्ट आणि श्री संत तुकोबरायांचं केलेलं वर्णन यथार्थ वर्णन आहे, सत्य वर्णन आहे असं म्हटलेलं आहे. कारण श्री संत तुकोबरायांनी अनेक संत महात्म्यांची वर्णन केली, पण त्यांच्या कसोटीला जे उतरले त्यांचंच. श्री संत तुकोबरायांनी कुणाचंही वर्णन केलेलं नाही. श्री संत तुकोबराय कुणाचंही वर्णन करत नाहीत, कारण श्री संत तुकोबरायांचा अधिकार फार मोठा आहे. त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ किंवा त्यांच्या समकालीन अशा प्रकारचे जे संत महात्मे होऊन गेले त्यांच्या मात्र त्यांनी ज्यांचा अधिकार आहे त्यांचं वर्णन केलेलं आहे. कारण श्री संत तुकोबराय म्हणतात कुणाचंही मी वर्णन करीत नाही. एखादा काडी पहिलवान म्हणजे रोड काडी पहिलवान एखादा असेल, गावात सुद्धा कधी कुस्ती त्याला खेळली नाही आणि त्याला म्हणले हिंद केसरी पुरुषाचं पुस्तक लिहा, हिंद केसरी पुरुषावरचं वर्णन करा म्हणले. आता त्याला गावातच कधी कुस्ती खेळली नाही, हिंद केसरी पुरुषाचं वर्णन त्याला होतंय का पहिलवानाचं? नाही होत. त्याच्यासाठी महाराज कुणीतरी हिंद केसरीच पहिला झालेला पुरुष असा लागतो आणि त्यानं वर्णन केलेलं मग मात्र यथार्थ आणि सत्य वर्णन होतं. त्या पद्धतीने रामेश्वर भट्ट समकालीन संत आहेत आणि समकालीन संत असल्यामुळे श्री संत तुकोबरायांचं केलेलं वर्णन सत्य आणि यथार्थ आहे. श्री संत तुकोबरायांनी सुद्धा कुणाचंही वर्णन केलं नाही. श्री संत तुकोबराय म्हणतात देवाला आमचं काय करायचं ते करू द्या, पण आम्ही कुणाचंही वर्णन करणार नाही. पण मी कुणालाही संत मानणार नाही. श्री संत तुकोबरायांच्या कसोटीला जे उतरले त्यांना श्री संत तुकोबरायांनी संत म्हटलेलं आहे. हो, एखादी बाई बाजारामध्ये जाते आणि बाजारामध्ये गेल्यानंतर मडकं महाराज घेण्यासाठी विकत घेण्यासाठी गेली आणि विकत घेण्यासाठी गेल्यानंतर ती टणटण वाजते का पाहूनच घेते. उगाच कोणतंही मडकं उचलून घेते का? घरी आल्यानंतर ते जर मडकं गळू लागलं त्याचा काय उपयोग होईल? टणटण वाजवूनच घ्यावं लागतं महाराज. एखादा कुंभार जरी म्हटला बाई घ्यायला 5 रुपयाचं मडकं आणि एवढं टणटण वाजून इतका उहापोह त्याचा करून कस काय तुम्ही घ्यायला? मग त्या बाईनं हुशार उत्तर दिलं महाराज. चाणाक्ष बाई होती. बाईनं उत्तर दिलं
म्हणली तुम्हाला खोटा 5 रुपयाचा बांधा दिला तर चालेल का म्हणली. खोटा चालत नाही. त्या पद्धतीने महाराज श्री संत तुकोबराय म्हणतात आम्ही कुणाचंही वर्णन करत नाही. विठाला विठाल शुद्ध कसोनिया पाहावे वरलिया रंगानं भुलावे. आमच्या संत महात्म्याने सांगितलं वरल्या रंगाला भुलून जमत नाही महाराज, कसून पाहावं लागतंय. सद्गुरू करायचा कसून, संत म्हणायचं कसून, कुणालाही संत म्हणत फिरायचं नाही. आणि कुणालाही संत म्हटलं की धर्म न्याय नीती लयाला गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून संत महात्म्याने सांगितलं कुणालाही संत म्हणू नका. ज्यांच्या अंगामध्ये सामर्थ्य आहे त्याला संत म्हणा. श्री संत तुकोबराय म्हणतात आम्ही कसून पाहतो. लोखंडाचं भांड आहे, सोन्याचा वरून मुलामा दिला. लोखंडाच्या भांड्याला सोन्याचा मुलामा दिला. अज्ञानी लोकांमध्ये नेऊन ठेवलं, सांगितलं काय सुंदर सोनं आहे म्हणले. सोनं फार उत्तम अशा प्रकारचं आहे. सोनं घेतात महाराज आपण अज्ञानी माणसं. पण तेच सोनं जर सोनाराकडे नेलं तर सोनाराकडे नेल्यानंतर सोनार त्याची कसोटी पाहतो महाराज. हे शुद्ध आहे का, नुसता मुलामा दिलाय का, परिपूर्ण सोन्याचं भरलेलं आहे हे अगोदर तो पाहतो आणि नंतर त्याची किंमत करतो महाराज. त्या पद्धतीने श्री संत तुकोबराय अगोदर कसून पाहतात आणि मग त्याला संत म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांची कसोटी त्यांनी घेतली आणि कसोटी घेतल्यानंतरच त्यांनी एवढे मोठे, ज्यांनी आपल्या वारकरी संप्रदायाचा पाया रचला त्या संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा कसून पाहिल्याशिवाय, अनुभव आल्याशिवाय श्री संत तुकोबरायने संत म्हटलं नाही. आणि एकदा अनुभव आला की मग मात्र त्यांनी महाराज प्रार्थना केली की तुम्ही फार थोर आहात. संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानियांचा राजा संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज त्यांना अगोदर श्री संत तुकोबरायांनी कसून पाहिलं आणि मग मात्र अनुभव आल्यानंतर महाराज त्यांचं शिष्यत्व श्री संत तुकोबरायांनी पत्करलं. असे कसून संतांची परीक्षा घेणारे श्री संत तुकोबराय आहेत. आणि मग त्यांचं शिष्यत्व ज्यांनी पत्करलं ते रामेश्वर भट्ट महाराज, ते सुद्धा कसूनच संताला म्हणतात संत, कुणालाही संत म्हणत नाही. श्री संत तुकोबरायांचा अनेक प्रकारे छळ केलेला आहे आणि अनेक प्रकारे छळ केल्यानंतर मग मात्र रामेश्वर भट्टाला कळालेला आहे की श्री संत तुकोबरायामध्ये सामर्थ्य आहे. सामर्थ्यवान असा पुरुष म्हणजे श्री संत तुकोबराय आहेत, सामान्य पुरुष नाहीत. अतिशय जे देव करतात तेच कार्य श्री संत तुकोबराय करतात. आणि म्हणून सामर्थ्य असल्यामुळे एवढा काळ जगाला खातो,
पण आमच्या श्री संत तुकोबारायासमोर राबतो. तुकोबारायांचं नुसतं नाव घेतलं तरी यम कापतो. अभंगाचं पहिलं चरण. तुकाराम 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 नाम घेता कापेयम. श्री संत तुकोबरायांचं वर्णन करत असताना रामेश्वर भट्ट सांगू लागलेले आहेत की श्री संत तुकोबरायांमध्ये सामर्थ्य एवढं आहे, त्यांना काळ सुद्धा घाबरतो, त्यांच्या पुढे यम हात जोडून उभा राहतो. एवढं सामर्थ्य श्री संत तुकोबरायांचं आहे. अहो किती सामर्थ्यवान श्री संत तुकोबराय. नुसतं तुकोबरायांचं नाव जरी घेतलं तरी काळ हात जोडून उभा राहतो. मग एवढा काळ तुम्हाला साधा वाटलाय का? काळ अतिशय भयानक आहे. काळाचं काळीज फार मोठ आहे. काळ दोन अक्षरी शब्द दिसतो पण फार भयानक आहे हो काळ. काळासारखा आणि यमासारखा दुर्दैवी दुसरा नाही. अतिशय महाराज ज्याचं काळीज निष्ठुर आहे, निष्ठुर काळजाचं. आपल्याकडं साधं एखादं माणूस घरचं गेल्यानंतर डोळ्याला पाणी नाही आलं तर काय निष्ठुर आहे हो म्हणले. याच्या डोळ्याला पाणी सुद्धा आलं नव्हतं, काय निष्ठुर आहे. पण काळ महाराज जगाला खातो पण डोळ्याला पाणी येऊ देत नाही. अतिशय काळीज मोठे महाराज. सश्याच्या हरणाच्या काळजाचा काळ नाही बरं का, चुकून कल्पना करतात. सश्याच्या हरणाच्या काळजाचा काळ नाही. अतिशय भयानक अशा प्रकारचा काळ आहे. पण तो काळ महाराज त्याच्यावर आमच्या संत महात्म्यांनी सत्ता गाजवली. ते लय फडावरलंय ते पोरग. आपलं थोडं कमी जास्त झालं ते नाही कमी पडू देत. ते फडावर पोरग आहे महाराज. विठाला काळावर सत्ता आमच्या संत महात्म्यांची आहे. म्हणून काळावर सत्ता आमच्या श्री संत तुकोबारायांनी केली महाराज. आणि काळावर सत्ता असल्यामुळे काळ गुलाम सलाम करी तुकिया घरी राबतसे. हे तुम्हाला आम्हाला कळत नाही बरं का. हे कुणाला कळालं? रामेश्वर भट्टांना कळालं महाराज. म्हणून त्यांनी सांगितलं तुकोबारायाचं नुसतं नाव घेतलं तरी यम घाबरतो. पण आपल्या इकडे माणसं महाराज सांगितलेलं सुद्धा ऐकत आहेत का? सांगितलेलं सुद्धा ऐकत नाही. काही जण म्हणले आवाजवी स्तुती करायला म्हणले तुम्ही तुकोबारायाची रामेश्वर भट्ट. तुम्हाला अनुभवाला आलं, तुमचा अनुभव वेगळा राहू द्या म्हणले. आमच्या काही ते अनुभवाला आलं नाही.
आमच्याकडे तुकाराम नावाची माणसं असतात, त्यांना बायको सुद्धा घाबरत नाही म्हणली. म्हणजे एखाद्याची घाबरत नसली तर मानावर घेऊ नका बरं का. कारण सहज हे आता कीर्तन आहे शेवटी बाबा, काय सांगाव ऐक नाही. तुकोबाचे तुकाराम नावाची माणसं आहेत, पण घरची बायको सुद्धा त्याला ऐकत नाही म्हणले. आणि आवाजाने अशा प्रकारचं तुम्ही महत्व या तुकोबायांचं कसं काय गायन करायला. रामेश्वर भट्टांनी सांगितलं, बाबा श्री संत तुकोबायांचं गायन करणं हेच आता जीवनाचं ध्येय आहे. कारण श्री संत तुकोबाय धन्य, समर्थ आणि पुरुषार्थ करणारे आहेत. अभंगाचं दुसरं चरण. धन्य तुकोबा समर्था, धन्य तुकोबा जेने केला हा पुरुषार्थ. रामेश्वर भट्ट सांगू लागलेले आहेत, श्री संत तुकोबा धन्य आहेत, म्हणून त्यांच्या धन्यतेचं वर्णन मी करू लागलेलो आहे. धन्य कुणालाही म्हणत नाहीत महाराज. अहो धन्य कुणालाही म्हणतात का? त्यांच्या ठिकाणी वैराग्य असलं पाहिजे, त्यांच्या ठिकाणी उपासना असली पाहिजे, त्यांच्या ठिकाणी भक्ती असली पाहिजे, तर तो धन्य आहे महाराज. कारण निळोबार आहे, आमच्या श्री संत तुकोबारायांचे शिष्य आहेत. निळोबारांनी सुद्धा धन्य या शब्दाची व्याख्या सांगितलेली आहे. हो, निळोबाराय धन्य या शब्दाला काय म्हणतात? धन्य तोची संत भक्त भागवत हृदयी अनंत नित्य ज्यांच्या. धन्य कुणाला म्हणावं? ते संत असले पाहिजेत, भक्त भगवंताचे भक्त असले पाहिजेत, ज्यांच्या अंतःकरणामध्ये सतत भगवंताचा वास असला पाहिजे, त्याला संत म्हणतात आणि त्यांना धन्य म्हणतात. विठाल कारण धन्य जगावर कुणाला म्हणता येत नाही, देव सुद्धा धन्य नाही. तुम्हाला वाटेल असं कसं बोलतात हे, पण संत या जगामध्ये धन्य आहेत महाराज. नारद मुनी गंगेच्या तीरावर गेलेले आहेत आणि नारद मुनी गंगेच्या तीरावर गेल्यानंतर गंगेमधील जलचर जे मासे कासव असतात ते नारद मुनी आले म्हणून त्यांच्या दर्शनाकरता तळमळ करू लागले. कोण? मासे आणि कासव नदीतले. माणसं गावात संत आला तरी तळमळ करीत नाहीत. ह्याचं नवल आहे. विठाला कासव करू लागले. नारद मुनी आलेले आहेत गंगेच्या तीरावर, आपण त्यांचं दर्शन घ्यावं, तळमळ करू लागलेले आहेत. परंतु नारद मुनी आहेत महाराज, त्यांच्या अंतःकरणातली तळमळ ओळखली. नारद मुनी त्यांच्या जवळ गेले आणि सांगितलं. कासवाला त्या माशाला बोलू लागले. नारद मुनी म्हणतात, तुम्ही फार धन्य आहेत बुवा म्हणून. कुणाला?
नारद मुनीच कासवाला म्हणू लागले तुम्ही फार धन्य आहेत, जलचर प्राण्यांना म्हणू लागले फार तुम्ही धन्य आहेत. त्यांनी सांगितलं कस काय आम्ही धन्य, तुम्हाला नित्यवास गंगेचा आहे, तुम्हाला नेहमी गंगेत राहायला मिळतं. आम्ही औसला पुनवला एकदा जर आंघोळ केली तर आम्ही आपल्याला धन्य समजतो. गंगेची आंघोळ अमावस्येला एकदा, आणि त्याच्यात सोमवती अमावस्या असल्यास तर मग ती सगळ्या गावाला सांगत फिरते सोमवती अमावस्याची मी गंगेची आंघोळ करून आलो म्हणून. पण नारद मुनी म्हणतात रात्रंदिवस तुम्हाला गंगेचा वास आहे, तुम्हाला गंगेच्या पाण्यामध्ये राहायला मिळतंय, तुम्ही फार धन्य आहेत बाबा. मग ते कासवन जलचर प्राणी असून सुद्धा ते म्हणतात आम्ही कसले धन्य महाराज, खरोखर ही गंगा धन्य आहे. असं म्हटल्यानंतर नारद मुनी गंगेची प्रार्थना करतात. गंगा प्रगट होते आणि प्रगट झाल्यानंतर गंगेला नारद मुनी म्हणतात हे गंगा माता फार तुम्ही धन्य आहात. असं म्हटल्यानंतर गंगेने सांगितलं मी कसली धन्य म्हटली, मी कशाची धन्य आहे, जो मला त्याच्यामध्ये सामावून घेतो तो धन्य आहे. म्हणजे कोण, गंगेला सामावून घेणारा समुद्र आहे. समुद्र धन्य आहे. समुद्राच्या काठावर गेलेले आहेत. समुद्राच्या काठावर गेल्यानंतर नारद मुनी म्हणतात हे समुद्र मुनी तुम्ही फार धन्य आहात. त्यांनी सांगितलं मी धन्य नाही, जिनं मला धारण केलंय तो धन्य आहे. पृथ्वी धारण केले ना मला, मी पृथ्वीवर अतिशय धन्य, मी पृथ्वी मातेला धन्यता देतो. पृथ्वी माता प्रगट होते. नारद मुनी म्हणतात हे पृथ्वी माता तुम्ही फार धन्य आहात. पृथ्वी म्हणते मी कसली धन्य, मला ज्यांनी निर्माण केलं तो धन्य. आता पृथ्वी मातेनं सुद्धा अंग झटकून आपल्या इथं तर चढाओढच लागते वा धन्य म्हणून घ्याला. आपल्याकडे तर कुणी कुणाला धन्य म्हटलं की बाबा बाबा मग तर स्तुती. आता आमची स्तुती तुम्ही थोडी केली की आम्ही तुमची स्तुती करणार, हाडोळी सारखं गावच नाही. काय धंदा आहे दुसरा आम्हाला, विठाला नारद मुनी स्वतःहून पृथ्वी मातेला सांगतात तुम्ही धन्य आहात. परंतु पृथ्वी माता झटकून सांगते मी धन्य नाही, ज्यांनी मला निर्माण केलं तो धन्य आहे. नारद मुनी ब्रह्मदेवाकडे जातात आणि ब्रह्मदेवाला म्हणतात फार तुम्ही धन्य आहात. ब्रह्मदेवाने सांगितलं मी धन्य नाही, ज्यांच्या नाभी कमलातून मी जन्मलो तो धन्य आहे. आता मात्र ब्रह्मदेव नारद मुनी आवाज झाले, भगवंताकडे गेले आणि नेमका भगवंताचा अवतार त्यावेळी गोकुळामध्ये चालू होता. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या रूपामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये खेळू लागलेले आहेत. आणि मग मात्र त्या ठिकाणी नारद मुनी जातात, भगवंताचं दर्शन घेतात आणि दर्शन घेतल्यानंतर नारद मुनी भगवंताला म्हणतात भगवंता तुम्ही फार धन्य आहात. असं म्हटल्याबरोबर महाराज श्रीकृष्ण परमात्मा अवाकच होऊन बसतात. श्रीकृष्ण परमात्म्या हो आवाज झाले. त्यांनी सांगितलं नारद मुनी हे तुम्ही काय बोलता, आम्ही कसले धन्य. आता देव असून काय म्हणते मी धन्य नाही. नारद मुनी म्हणतात मी फार विचार करून तुमच्यापर्यंत आलोय आणि तुम्ही स्वतःला धन्य नाही म्हणता, मग या जगामध्ये धन्य आहे तरी कोण सांगा. मग मात्र भगवान श्रीकृष्ण नारद मुनीला म्हणतात नारद मुनी तुम्हाला तुमचा महिमा कळत नाही, जगामध्ये तुम्ही धन्य आहात. नारद मुनीला वाटू लागलेलं आहे कस काय भगवान श्रीकृष्ण परमात्मा डायरेक्ट आपल्याला धन्य म्हणतात. विचारावं भगवंता मी कसं काय धन्य. असं म्हटल्याबरोबर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलं तुमच्यामुळे मला निर्गुण निराकार अशा प्रकारचा आकार सोडून सगुण साकार व्हावं लागतं, म्हणून तुम्ही धन्य आहात. संत महात्म्यांनी प्रार्थना केल्याशिवाय देव जगामध्ये येत नाही. आणि पृथ्वी तलावर देवाला आणण्यासाठी श्री संत तुकोबरायांसारखे संत लागतात. विठाला विठाला आणि हे रामेश्वर भक्तांना माहित असल्यामुळे रामेश्वर भक्त श्री संत तुकोबरायांना धन्य म्हणतात. आणि स्वतः श्री संत तुकोबरायांनी सुद्धा सांगितलं महाराज मी काय करीन हो, ह्या समाजालाच मला धन्य म्हणायला लावी. कारण हा समाज जो आहे हा समाज कदाचित पुढे चालून म्हणेल की खरोखरच आमचं भाग्य आहे पृथ्वी तलावर आम्ही तुकोबरायांना पाहिलं. पृथ्वी तलावर आम्ही तुकोबरायांना कारण धन्य म्हणविन इहलोकी लोका भाग्यामे तुका देखीला. मग श्री संत तुकोबराय म्हणतात की अशा प्रकारची धन्यता संत महात्म्यांची आहे.
कारण धन्य त्यांचं वैराग्य आहे आणि धन्य त्यांची उपासना आहे. देवाला सेवा करून ऋणी करणारे संत आहेत. तुम्ही आम्ही नाही. विठाला देवाची भक्ती करायची आणि भक्ती करून देवाला ऋणी करून ठेवायचं एवढं सामर्थ्य कुणाचं आहे? फक्त संत महात्म्यात आहे. म्हणून रामेश्वर भट्टांनी हे अनुभवलं आणि सांगितलं श्री संत तुकोबाराय धन्य आहेत. एवढंच नाही तर ते समर्थ आहेत. समर्थ कशाला म्हणावं? समर्थ कुणाला म्हणतात? कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती ज्याच्या ठिकाणी आहे नव्हे नव्हे चराचराची उत्पत्ती आणि स्थिती जे करतात त्यांना म्हणतात समर्थ. हो, चराचराची उत्पत्ती स्थिती ज्याच्या हातात आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती अशा प्रकारची ज्यांच्याकडे आहे. एकच महाराज या पृथ्वी तलावर दोनच जण असे आहेत जे समर्थ आहेत. एक भगवान परमात्मा आणि दुसरे संत महात्मे. भगवान परमात्म्याची कर्तुम शक्ती आहे कारण या चराचराला उत्पत्ती स्थिती आणि लय देणारे भगवान परमात्मा आहेत. आणि तेवढंच सामर्थ्य तुकोबरायांचं आहे. भगवंताचं सामर्थ्य काय? थोडी तुलना तुम्हाला सांगतो. भगवंताचं सामर्थ्य जेने हे विश्व निर्मीय महर्षी देवादी संस्थापिले सकळ 21 स्वर्गाते धरविले सत्ता मात्रे आपुलिया. हो बघा शास्त्री महाराजांनी कसं उत्तर दिलं. मग अशा प्रकारचे जे समर्थ आहेत कर्तुम शक्ती ज्यांच्याकडे आहे ते भगवान परमात्मा आहेत. आणि अशीच कर्तुम शक्ती आमच्या श्री संत तुकोबरायांकडे आहे. लोहगाव मध्ये श्री संत तुकोबरायांचं कीर्तन चालू आहे आणि ते कीर्तन चालू असताना एक लहान मूल मृत्युमुखी पडलेला आहे. आईला उचललं. गावामध्ये या ठिकाणी कीर्तन चालू असताना तेही तुकोबरायांसारख्या संताचं गावात काय येतोच कसा बाईनं प्रश्न उपस्थित केलेला आहे. देवाच्या नावाला काळ घाबरतो. संत महात्म्यांच्या नावाला काळ घाबरतो. रामेश्वर भट्टांनी सांगितलं. आताच आपण पहिलं चरण पाहिलं. तुकाराम तुकाराम नुसतं नाव घेतलं तरी यम घाबरतो. मग तुकोबरायांच्या गावामध्ये कीर्तन चालू असताना या ठिकाणी माझा मुलगा मृत्युमुखी कस काय पडतो. बाईनं त्या उचललं महाराज आपल्या मुलाला आईनं आणि आणून ठेवलं श्री संत तुकोबरायांच्या कीर्तनात. आता आमच्या सारख्याच्या कीर्तनात आणून ठेवलं कसं होईल बरं? नुसत्या बोलायच्याच गप्पा आहेत किंवा आमच्या बोलाचीच कडीन बोलाचा विठाला विठाला. परंतु ते सामान्य बोलांचं कीर्तन नव्हतं महाराज. श्री संत तुकोबरायांचं कीर्तन आहे. त्या श्री संत तुकोबरायांच्या कीर्तनामध्ये त्या आईनं मुलं आणून ठेवलेलं आहे आणि आणून ठेवल्यानंतर तुकोबरायांना उठून विचारलेला आहे. तुमच्यासारख्या संत महात्म्यांचं कीर्तन जे स्वतःला धन्य म्हणून घेतात त्यांचं कीर्तन इथं चालू असताना माझ्या मुलांना काळानं कस काय नेलं विचारू लागलेले आहे. श्री संत तुकोबरायांनी सांगितलं कीर्तन चालू आहे तोपर्यंत शांत बसा. त्या ठिकाणी बाळाला खांबाला टेकन देऊन बसवा. नंतर बघू म्हणले काय करायचं. शांत चित्तन अतिशय शांत अशा प्रकारचे श्री संत तुकोबराय आहेत. वैराग्यवान श्री संत तुकोबराय आहेत. श्री संत तुकोबरायांनी कीर्तनाला सुरुवात केलेली आहे आणि कीर्तनाला सुरुवात केल्यानंतर महाराज शेवटी आईला त्या बोलावलं आणि सांगितलं बाई तुझा मुलगा कधी मृत्युमुखी पडला सांग बरं. तिनं सांगितलं तुमचं कीर्तन चालू झाल्यानंतर पडला. तुमचं कीर्तन चालू झाल्यानंतर आधी पडला असता तर मी काही म्हटलं नसतं. परंतु कीर्तन चालू असताना पडला. त्यांनी सांगितलं कीर्तन चालू असताना पडला असं होऊ शकत नाही. कारण काळाला सुद्धा भगवंताने सांगितलंय नका जाऊ. हा कुणाच्या नामधारकाच्या शिवाय ज्या ठिकाणी कीर्तन चालू आहे त्या गावामध्ये तुम्ही जाऊ नका. कारण तिथं काय होतं महाराज सुदर्शन असं फिरत असते. सुदर्शन गिरटी घालते. काळाला मध्ये येऊ देत नाही. कोणताच दोष तिथं येऊ देत नाही. मग काळ आलाच कसा. श्री संत तुकोबराय त्या बाईला म्हणतात बाई इकडे ये आणि इथून तुझ्या हा मुलाला हाक मार बघू काळाने नेलंय का इथंच ठेवलंय ते. ऐका नाही. आईला बोलावलं जवळ आणि आईनं बाळाचं नाव घेतलं. मला बाळू असं म्हटल्याबरोबर महाराज ते बाळू उठून इथं आला. किती सामर्थ्य. म्हणजे मेलेलं
मूल जिवंत करण्याची क्षमता ज्यांच्यामध्ये आहे त्यांना श्री संत तुकोबाराय म्हणतात. विठाला विठाला. ही कर्तुम शक्ती त्यांच्या ठिकाणी आहे, अकर्तुम शक्ती त्यांच्या ठिकाणी आहे. अकर्तुम शक्ती कशाला म्हणावं? भगवंताच्या ठिकाणी अकर्तुम शक्ती आहे. कशी आहे? वल्कले नेसून महाराज राज्यातून हाकलून लावलं रामप्रभुचंद्रांना. आपण रामायण वाचणारी लोक आहेत, रामायण ऐकणारी लोक आहेत. हो, काय केलं? वल्कल नेसून पाठविलं आणि पाठविल्यानंतर महाराज रावणाने सीता मातेचं हरण केलं आणि त्या ठिकाणी सीता मातेला सोडवण्यासाठी आमच्या रामप्रभुचंद्रांनी वानरांची सेना तयार केली. कुणाची? बर, वानर जर एकटे रावणाच्या लंकेवर स्वारी करून गेले असते तर काय झालं असतं बरं? त्याच राक्षस एवढे महाराज त्या ठिकाणी असे होते की त्यांचं खाद्य म्हणजे वानर, राक्षसांचं खाद्य म्हणजे माणूस. हो, आलं वानर की गटकून गिळून टाकलं असतं. माग एवढं सामर्थ्य त्या राक्षसांचं होतं, रावणाचं होतं. हा, 33 कोटी देव बंदीखान्यात टाकणारा काही सामान्य असेल का? वानरले घाबरत असतं ते. हा, पण हनुमंतरायांनी ना अंगदानी किती कीर्ती केली होती तुझं, किती कीर्ती केली. हो, नव्हे नव्हे आमच्या संत महात्म्यांनी सांगितलं, वानरा हाती लंका, वानरा हाती लंका, वानरा हाती लंका, देवविली म्हणे तुका, वानराच्या हातानं लंका घेतली महाराज. आता वानरामध्ये ते सामर्थ्य नाही, पण अकर्तुम शक्ती भगवान परमात्म्याच्या ठिकाणी आहे. ज्याच्याकडून जी गोष्ट घडत नाही त्याच्याकडून ती करून घेणं याला म्हणतात अकर्तुम शक्ती. ज्याच्याकडे सामर्थ्य नाही ती गोष्ट करण्याची, पण त्याच्याकडून ती करून घ्यायची महाराज. वानरामध्ये लंकेवर स्वारी करण्याचं सामर्थ्य नव्हतं, परंतु आमच्या श्री भगवान परमात्म्याच्या आशीर्वादानं त्यांच्यामध्ये ती शक्ती निर्माण झाली आणि वानराने लंकेवर विजय प्राप्त केला. तसं न ऐका नाही, त्याचप्रमाणे महाराज श्री संत तुकोबारायांच्या ठिकाणी सुद्धा अकर्तुम शक्ती होती. कशा प्रकारे अकर्तुम शक्ती? रामेश्वर भट्टांचं पुराण देहूला रोज चालायचं. रामेश्वर भट्टांचं पुराण देहूला रोज व्हायचं महाराज, रात्रंदिवस. कारण काशीहून शिकलेले आलेले पंडित होते महाराज. रामेश्वर भट्ट काही सामान्य आहेत का? काशीहून शिकून आलेले पंडित रोज त्यांचं पुराण ऐकताना लोकांना आनंद व्हायचा आणि असं शुद्ध अस्खलित भाषेमध्ये रामेश्वर भट्टांनी पुराण सांगायचे. पण रामेश्वर भट्ट एकदा पुण्याला गेले आणि यायला उशीर झाला. अनेक लोक असे येऊन बसले. श्री संत तुकोबारायांना लोकांचा कळवळा आला. श्री संत तुकोबाराय म्हणतात, रामेश्वर भट्टांना यायला किती वेळ लागतं काही सांगता येत नाही. त्या ठिकाणी झाडलोट करणारा कोंड्या नावाचा मुलगा होता. त्या मंदिरामध्ये झाडलोट करणारा कोंड्या नावाचा मुलगा, त्याच्या मस्तकावर आमच्या श्री संत तुकोबारायांनी हात ठेवला आणि सांगितलं, पुराण सांग. त्या कोंड्यानं सांगितलं. कसं शक्य महाराज म्हणले ते? अहो, आम्हाला शास्त्राचा अभ्यास नाही, आम्हाला वेदाचा अभ्यास नाही, आम्ही कधी पुराण सांगितलं नाही. पुराण कशाला म्हणतात हे आम्हाला माहित नाही, आम्हाला फक्त पुराण माहित आहे म्हणले. आम्हाला पुराण माहित आहे, पुराण काही माहित नाही. असं म्हटल्यानंतर तुकोबारायांनी सांगितलं, जाऊन बस, तुला काही कमी पडणार नाही म्हणले. तुझ्या मुखातून वेद सरस्वती तुझ्या जिभेवर बसेल. आणि मग मात्र तो कोंड्या झाडलोट करणारा रामेश्वर भट्टाच्या गादीवर बसला आणि अस्खलित पुराण सांगू लागला. जसं रामेश्वर भट्ट सांगत होते त्याच्यापेक्षा श्रेष्ठ. रामेश्वर भट्ट तेवढ्यात आले. रामेश्वर भट्टांनी असं वडाचं झाड असेल तिथं पण लपून बाजूला उभं राहून पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्यांना वाटलं कोणीतरी काशीचा विद्वान पंडित
आपल्या ठिकाणी येऊन बसलेला आहे आणि पुराण सांगू लागलेला आहे असं कुणाला वाटलं रामेश्वर भट्टांना, पण प्रत्यक्ष जवळ जाऊन त्यांनी ज्यावेळी पाहिलं त्यावेळी त्या मंदिरामध्ये झाडलोट करणारा कोंड्या पाहून श्री संत तुकोबायांच्या अकर्तूर शक्तीची कल्पना रामेश्वर भट्टांना आली. विठाल विठाल. अशा प्रकारचे श्रेष्ठ संत श्री संत तुकोबराय आहेत. चराचराकडून न होणारी एखाद्याला कमीपणा असतंय, अन्यथा कर्तुम शक्ती सुद्धा आमच्या श्री संत तुकोबरायांच्या ठिकाणी आहे. भगवंताच्या ठिकाणी अन्यथा कर्तुम शक्ती आहे. अन्यथा कर्तुम शक्ती म्हणजे नीच लेवल. एखादा माणूस आहे अतिशय कमी दर्जा आहे त्या व्यक्तीचा, परंतु श्री संत तुकोबरायांनी त्याला श्रेष्ठ दर्जा प्राप्त करून दिला. आमच्या भगवंताने त्याला श्रेष्ठ दर्जा प्राप्त करून दिला. किती श्रेष्ठ दर्जा हो ऐका ना. एका पत्नीला 5 नवरे असल्यानंतर त्याला पतिव्रता कोण म्हणेल? म्हणतंय का कोणी? पण द्रौपदीला 5 पती असताना सुद्धा आमच्या भगवान परमात्म्याने आशीर्वाद दिला आणि सत्य पतिव्रता म्हणून तिची जगात ख्याती केली. सामान्य नाही, परंतु ती ख्याती अन्यथा कर्तुम शक्ती भगवंताच्या हातात आहे. तशीच महाराज आमच्या श्री संत तुकोबरायांच्या हातात आहे. श्री संत तुकोबरायांनी सुद्धा आता मंबाजी बुवाचं नाव कुणं घेतलं असतं का बरं? मंबाजी बुवाचं नाव कुणं घेतलं? किती छळ केला श्री संत तुकोबरायांचा. जीवनामध्ये अनंत प्रकारे छळ केला. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा खेचर स्वामींनी किती केला हो. खेचर हो किती करावा, अत्यंत छळ केला. परंतु श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी श्री संत तुकोबरायांनी त्यांचा छळ केलेला असून सुद्धा महाराज रामेश्वर भट्ट मंबाजी बुवा यांना श्रेष्ठ अशा प्रकारचं पद निर्माण करून दिलं. किती श्रेष्ठ. जोपर्यंत तुकोबरायांचं नाव आहे तोपर्यंत मंबाजी बुवाचं रामेश्वर भट्टाचं राहणार. मग याच्याहून श्रेष्ठपणा आहे नीच वरती, पण श्रेष्ठपणा आमच्या श्री संत तुकोबरायांनी निर्माण करून दिला. ही अनेकता कर्तुम शक्ती आहे आणि म्हणून श्री संत तुकोबरायांना धन्य आणि पुरुषार्थ करणारे समर्थ अशा प्रकारे आहेत असे रामेश्वर भट्ट म्हणतात. एवढंच नाही तर त्यांनी पुरुषार्थ केलेला आहे. कशा प्रकारे पुरुषार्थ केला? 4 पुरुषार्थ जगामध्ये सांगितलेले आहेत. एक धर्म, दुसरा अर्थ, तिसरा काम आणि चौथा मोक्ष. मोक्षापेक्षाही श्रेष्ठ पुरुषार्थ श्री संत तुकोबरायांनी केलेला आहे. मग रामेश्वर भट्ट तो कशा प्रकारे पुरुषार्थ केला सांगतात. अभंगाचं 3रं चरण. जरी दगडा सहित जरी दगडा सहित वया जरी दगडा सहित जरी दगडा सहित वया दगडा सहित वया आता नंबर 1 विठाल विठाल. जळी दगडा सहित वया जळी दगडा सहित वया. हा फार सुंदर प्रमाण महाराज. लयच रागात येते एखाद्या वेळेस आलेस. मग असं सुंदर प्रमाण आमच्या सुरेश महाराजांनी म्हटलं. शास्त्री महाराज हा पुरुषार्थ आहे. त्यांनी प्रमाण म्हटलं म्हणजे रामेश्वर भट्टांनी सांगितलं हा पुरुषार्थ आहे. श्री संत तुकोबरायांनी केलेला पुरुषार्थ आहे. हो असा पुरुषार्थ महाराज दुसरं कोणीच करू शकत नाही.
एक भगवान परमात्मा आणि दुसरे संत महात्मे. विठाल विठाल. देवाप्रमाणे पुरुषार्थ करण्यामध्ये तरवेज संत महात्मे आहेत. संत महात्मे पाठीमागे नाहीत. राघवे सागरात राघवे सागरात पाषाण तारिले तैसे तुकोबाचे अभंग रक्षिले. भगवान परमात्म्याचं जे सामर्थ्य आहे, भगवान परमात्म्याचं काय सामर्थ्य आहे? नुसतं राम दगडावर नाव टाकायचं समुद्रात फेकून द्यायचा तर तो महाराज दगड. राम प्रभू चंद्राच्या सामर्थ्यानं दगड तरले. हो, आणि ते दगड बांधून व्हायचं वजन जरा जास्तच असेल की अजून. हा हो, दगडाला बांधून व्हाय. हो, कारण रामेश्वर भट्टानेच ते काम केलेलं होतं महाराज. कारण 4 वेदाचे हे केले विवरण. अर्थही गहन करुणिया. काही गावातल्या लोकांनी महाराज चांडाळ चौकडनं सांगितलं जाऊन, तुकोबरा वेदाचा अर्थ सांगतात. रामेश्वर भट्ट तुमचं काय राहिलं म्हणले. हो, लावून दिलं. आणि दिल्यानंतर मग मात्र महाराज त्यांनी पाटलाला पत्रच पाठवलं. पूर्वीचे पाटील म्हणलेस काय महाराज आता आहे का नाही, पाटलाचा वचक सर्व गावावर होता. मग त्यांनी सांगितलं, हो, त्या तुकोबाचे काय करा म्हणले, अभंग इंद्रायणीत बुडवून टाका आणि गावातून हाकलून लावा म्हणले त्या तुक्याला. पाटलाला आदेश दिला कुण रामेश्वर भट्टानं. आणि ते पत्र तुकोबरायनं वाचून दाखविलं. वाचून दाखविल्यानंतर तुकोबराय महाराज अतिशय कळवळले. अहो, आम्ही कुठं जावं, काय खावं आम्हाला सांगा, कुठं जावं आम्ही की आमचे विश्वनाथ महाराज म्हणते सुरेश महाराज हाडूळचे असून ते हाडूळचे असल्यामुळे त्याचं वर्णन केलं. आणि आम्ही तिकडून 5 किलोमीटरहून चालत येऊन आमचं काहीच नाव घेणार. हा
तुमचं दुकान तिथं दाखवलं तुम्हाला? रमणीवाडी एकच आहे, हडुई खालीवाडी. हा हडुई खालीवाडी आहे रमणीवाडी. तरी पण 4 किलोमीटर ह्याच्यापेक्षा जास्त चलून यावंच लागते. तुमचा अधिकार मोठाच आहे की विठाला विठा. रामेश्वर भट्टांनी आदेश दिलेला आहे, पाटलांनी तो शिरसावंद म्हणून तुकोबारांना ऐकू घातलेला आहे. आणि मग मात्र तुकोबाराय महाराज रामेश्वर भट्टाकडे जातात. अतिशय अंतःकरण दयाळू संत महात्म्यांचं असतं. रामेश्वर भट्टाकडे वाघोलीकडे जातात, वाघोलीला. आणि वाघोलीला गेल्यानंतर त्या ठिकाणी तुकोबारायांना महाराज रामेश्वर भट्टांची भेट होते. रामेश्वर भट्टांना तुकोबाराय म्हणतात, बाबा तुमचा काय मी अपराध केला की ज्याच्या योगाने तुम्ही पाटलाला अशा प्रकारचा आदेश दिला की हा तुक्याला देशात देशोधडीला लावा, या तुक्याला गावातून हाकलून द्या, अशा प्रकारचा आदेश तुम्ही का काढला? तुमचा काय मी अपराध केला मला सांगा. मग मात्र रामेश्वर भट्ट म्हणू लागले, तुम्ही वेदाचा अर्थ सांगतात आणि वेदाचा अर्थ सांगण्याचा अधिकार तुम्हाला नाही. श्री संत तुकोबाराय म्हणतात, बाबा मी वेदाचा अर्थ सांगत नाही. माझी जी वाणी बोलविलेली ना ती भगवंतानी बोलविलेली आहे. माझ्या स्वप्नात येऊन पांडुरंग परमात्म्यांनी, नामदेव रायांनी, बाबाजी सद्गुरूंनी मला तशी आज्ञा दिलेली आहे आणि त्या आज्ञेनं मी हे कार्य करतोय. मी माझ्या मनाचं करीत नाही. रामेश्वर भट्टाने सांगितलं ते दुसऱ्या लोकांना भुलव म्हणले, आहे का नाही? ज्याला याच्यातलं माहित नाही त्याला भुलव. आणि तेव्हापासूनच महाराज लोक दुसऱ्याला भुलवालेत काही. तुकोबाराय हो, आम्हाला सांगू नका म्हणले तुमचं काय आहे ते, आम्हाला भुलू नका. मी तुमच्या भाषेत येणार नाही, तुमच्या शब्दात येणार नाही. तुम्हाला जी आदेश दिलेले ते तुम्हाला मानावे लागतील. त्यांनी मग श्री संत तुकोबाराय रामेश्वर भट्टांना म्हणतात, बाबा इथून पुढचं काय होईल ते होईल, मी यापुढे वेदावर लिखाण करणार नाही. परंतु भगवंतानी माझ्या स्वप्नात येऊन मला आदेश दिलेला आहे, आज्ञा दिलेली, त्याच्याप्रमाणे मी हे अभंग निर्माण केलेले आहेत. या अभंगाचा आता काय करू? हे अभंग तरी असे शाबूत राहू द्या. परंतु महाराज रामेश्वर भट्ट ऐकत नाही. रामेश्वर भट्टाने सांगितलं त्याला दगड बांध आणि इंद्रायणीच्या नदीत बुडवून टाक. आणि मग मात्र महाराज श्री संत तुकोबारायांचा नाईलाज झाला. आणि नाईलाज होऊन श्री संत तुकोबारायांनी काय केलं, खालून वरून महाराज त्याला दगड बांधलेली आहेत, इंद्रायणीच्या डोहात बुडवून टाकलेली आहेत. आणि इंद्रायणीच्या डोहात बुडवल्यानंतर मग मात्र अतिशय दुःख आमच्या श्री संत तुकोबारायांना झालेला आहे. आणि निश्चक्र 13 दिवस उपोषण इंद्रायणीच्या काठावर केलेलं आहे. आणि मग मात्र महाराज काही दिवसानंतर म्हणजे 13 दिवसानंतर त्या ठिकाणी स्वतः भगवान परमात्मा बाळरूप घेऊन येतात आणि सांगतात, तुकोबाराय उठा, तुमचे अभंग मी पाण्यात उभे राहून रक्षण केलेले आहे. आणि मग मात्र श्री संत तुकोबारायांना आनंद होतो. कारण श्री संत तुकोबाराय म्हणतात, माझ्या अभंगाचं काय व्हायचं ते होऊ द्या हो, पण तुमच्या नावाला काळ लागालय ना, तुमच्या नावाला काळ लागतंय. माझं जर रक्षण तुम्ही आज नाही केलं तर मग मात्र हे लोक तुम्हाला मानणार नाही. देवा कसंही करा, रक्षण करा. आणि ते रक्षण महाराज आमच्या भगवान परमात्म्याने केलेलं आहे. आणि मग मात्र सांगितलं, गावातली दिंडी घेऊन आले महाराज. काही तुकोबारायांच्या बाजूची लोक होते, ते सर्व मंबाजी बुवा वगैरे सगळे आले. रामेश्वर भट्ट आले, त्यांनी ते अभंग उचलले आणि जसेच्या तसे अभंग महाराज घेऊन आले. आणि ही बातमी रामेश्वर भट्टाला कळली. रामेश्वर भट्टाला कळल्यानंतर रामेश्वर भट्ट निघाले बाबा पुण्याला. हो निघाले, असेच वाघोलीहून पुण्याहून देहूला निघालेले आहेत. आणि मध्ये अनगड शहा म्हणून एक अतिशय साधू महात्मा आहे, त्या अनगड शहाची बारव होती. रस्त्यामध्ये ती बारव आल्यामुळे दुपारी आपण आंघोळ करावी आणि मग देहूला जावं आणि ज्या बी विचारावा तुकोबारायांना, हो तुकारामाला ज्या बी विचारावा असं म्हणून महाराज निघालेले आहेत. परंतु निघाल्यानंतर रस्त्यामध्ये त्या बारवेमध्ये काय केलेलं, स्नान केलं. आणि स्नान केल्यानंतर त्या अनगड शहानं अछूत बार होती ती, म्हणजे कुणीच स्पर्श त्या बारीला करायचा नाही. आणि मग अनगड शहाने तो रामेश्वर भट्ट त्या विहिरीमध्ये पोहताना पाहिला, स्नान करताना पाहिला आणि त्यानं आशीर्वाद दिला. अतिशय महान साधू महात्मा तो अनगड शहाचा. मग त्यानं आशीर्वाद दिला, ऐसे ही डुबते रहो. रामेश्वर भट्टाला ऐसे डुबते रहो म्हटल्यानंतर महाराज रामेश्वर भट्ट विहिरीतून बाहेर आले की सगळ्या अंगाचा दाह व्हायला सुरुवात झालेली आहे. पाण्यामध्ये उडी मारली की दाह शांत व्हायचा, पाण्यातून बाहेर आलं की दाह
चालू व्हायचा, काय करावं लागेल. मग मात्र महाराज काही शिष्यमंडळांना रामेश्वर भट्टाने बोलावलं. तिथलं पाण्याची गळती अंगावर ठेवली, पाण्याची गळती रामेश्वर भट्टाच्या अंगावर चालू ठेवली. आणि तसंच महाराज हा काहीतरी प्रताप असावा, संत महात्म्यांना शरण जावं म्हणून देहूची रस्ता बदलला, आळंदीला निघाली. कोण? रामेश्वर भट्ट. आणि आळंदीला गेल्यानंतर त्या ठिकाणी श्री संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घेतलं. सांगितलं माझ्या अंगाचा दाह होतो, हा कसंही करून थांबवा. आणि मग ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं रामेश्वर भट्ट, श्री संत तुकोबारायांची चूक किंवा त्यांची निंदा तुमच्याकडून घडली काय? असं झाल्यानंतर मग मात्र चमकला, हे माझ्यानं दुखणं बरं होणार नाही, तुम्हाला तुकोबारायला शरण जावं लागेल. आणि मग मात्र पत्र पाठवलं. हा प्रकार झाला. श्री संत तुकोबारायांच्या कृपेने रामेश्वर भट्टाचा दाह शांत झाला. रामेश्वर भट्टाने श्री संत तुकोबारायांचं शिष्यत्व पत्करलं. आणि पत्करल्यानंतर पुन्हा महाराज ही बातमी अनगड शहाच्या त्याला कळली. अनगड शहाला फकीराला, हो, अतिशय साधू महात्मा, म्हणजे ते फकीर म्हणजे साधूच आपल्या भाषेत, मुस्लिम भाषेमध्ये फकीर, असा साधू तो अनगड शहा. आणि मग त्याला कळल्यानंतर त्याला वाटलं आपल्यापेक्षा श्रेष्ठ साधू कोण आहे. चिंतामणी देवाला शरण गेले. चिंतामणी देवाने सांगितलं देहूमध्ये तुकोबाराय नावाचे अतिशय श्रेष्ठ अशा प्रकारचे साधू आहेत. आणि त्यांचं घर हुडकण्यासाठी महाराज अनगड शहानं कटोरा घेतलेला आहे. आणि कटोरा घेतल्यानंतर त्यांनी त्या सिद्धी प्राप्त होती. त्या कटोऱ्याला कशाची सिद्धी? त्याच्यामध्ये मुठभर जरी पीठ टाकलं, चांगल्या व्यक्तीनं, साधूनं, महात्म्यानं तो कटोरा भरायचा. आणि वाईट माणसाने किंवा जो साधू नाही, जो संत महात्मा नाही, त्यानं पोतभर पीठ टाकलं तरी तो कटोरा भरायचा नाही. अनेक गावामध्ये गेल्यानंतर भीक मागू लागले. त्या फकीरानं, महाराज साधू महात्म्यानं भीक देव म्हणायचं, पीठ वाढा म्हणायचं. आणि असंच करत करत महाराज श्री संत तुकोबारायांच्या समोर आलेले, घरासमोर आलेले आहेत. श्री संत तुकोबाराय त्यावेळी भंडाऱ्या डोंगरावर गेलेले आहेत. आणि मग मात्र या ठिकाणी आल्यानंतर पीठ वाडा म्हटल्यानंतर आता घरामध्ये जिजामाता होत्या, आमच्या भागीरथीबाई होत्या. तिनं घेतलं पीठ महाराज, ओंजळ भरली आणि साधूच्या ह्याच्यात टाकावं. आता जिजामातेला तर खूप राग आला. एक तर कमवायचं नाही, कारण श्री संत तुकोबाराय रोज नाव घ्यायचे देवाचं, कमीण्याचा पत्ता नाही. आणि बाप उदाहरण, बापापेक्षा बेटी उदार म्हणून तिच्या हातातला अर्ध तर हिसकटूनच घेतलं. थोडं पीठ राहिलं महाराज वंजळीमध्ये भागीरथीबाईच्या. आणि तसंच नेऊन त्या कटोऱ्यात टाकलं. आणि कटोऱ्यात टाकल्याबरोबर कटोरा भरला. अनगड शहाचा कटोरा भरल्याबरोबर हेच तुकोबाराय आहेत म्हणून भागीरथीबाईच्याच पायाला लागू लागलं. कोण? अनगड शहा. आणि मग भागीरथीबाईने सांगितलं मी तुकोबाराय नाही, मी त्यांची मुलगी आहे. तुकोबाराय भंडाऱ्या डोंगरावर भजन करायला गेलेले आहेत. आणि मग अनगड शहा आश्चर्य व्यक्त करू लागला की बाबा, ज्यांच्या मुलीमध्ये एवढं सामर्थ्य आहे तो महात्मा तुकोबाराय किती श्रेष्ठ असेल. विठा विठा. आणि मग अंतर्मनाने महाराज आमच्या श्री संत तुकोबारायांची आणि भगवंताची तुलना तुका तुक नाम से दो नाम एक अंग, उनका सेतु भंग गया, इनका सेतु अभंग. कोण? अनगड शहा म्हणू लागला. ते म्हणला फक्त तुकोबाराय आणि भगवन परमात्मा हे नाव फक्त दोन आहेत, यांचं एकच स्वरूप आहे. श्री संत तुकोबारायांचे अभंग म्हणजे महाराज न भंग पावणारे आहेत. भगवान परमात्म्याचा, रामप्रभुचंद्राचा सेतू जरी असला तरी तो आज भंग पावलेला आहे, परंतु श्री संत तुकोबारायांचे अभंग भंग पावणारे नाहीत. हा अनुभव अनगड शहाचा आणि रामेश्वर भट्टाचा आहे. म्हणून त्यांनी केलेला पुरुषार्थ रामेश्वर भट्टांनी वर्णित केलेला आहे. आणि मग मात्र रामेश्वर भट्ट सांगू लागलेले आहेत की बाबा, अशा प्रकारचे श्री संत तुकोबाराय अतिशय सामर्थ्यवान आहेत, पुरुषार्थ गाजवणारे आहेत, समर्थ आहेत, धन्य आहेत. त्यांच्यामध्ये आणि देवामध्ये कसल्याच प्रकारचा भेद नाही. अभंगाचं शेवटचं मने रामेश्वर भट्ट
वंदे रामेश्वर भक्त वंदे रामेश्वर भक्त वंदे रामेश्वर भक्त